हॅलो नमस्कार, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे। जसं की थंबनेलवरनं तुम्हाला कळलं असेल, आज आहे माझ्या मोठ्या भावाची आणि बहिणींची ॲनिव्हर्सरी। सो त्याचंच आमची तयारी चालू झालेली होती सकाळी सकाळी। आणि संध्याकाळच्या वेळेला माझी 2 नंबरची ताई पण इथे आलेली आहे, रोहिणी ताई, परभणीला असते जी की। आणि तिने सरप्राईज दिलेला आम्हाला। ती अगोदर म्हणाली होती की येणार नाही म्हणून, बट ती लकीली आली आणि खूप छान वाटलं। सगळे मुलं एकत्र आले आणि सगळ्यांची मस्त धमाल वगैरे चालू होती। ताई आली आणि आम्ही चहा घेतला। ती संध्याकाळच्या वेळेला आली होती 4 वाजता, 4-5 वाजता। आणि आम्हाला ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन पण करायचं होतं, त्याची पण तयारी चालू झाली होती। ताईसोबत भरपूर आम्ही गप्पा मारल्या आणि एकीकडे काकू आणि ताई दोघीजणी मिळून इथे मसाले भात बनवत होत्या। शिजली का? तर इथे आलेली आहे सगळी माझी फॅमिली माहेरची। माझ्या सगळ्या काकू काका, माझे जे चेअरवरती बसलेले होते ते माझे आजी आजोबा होते। तर सगळेच एक्सायटेड असतात, कुठलंही छोटंसं असू दे सेलिब्रेशन किंवा मोठंसं असू दे, सगळे एकत्र येऊन सेलिब्रेट करतात, हीच खासियत वाटते। आणि खरंच प्राऊड वाटतो, छान वाटतं माझ्या माहेर इतके सगळेजण एकत्र येऊन सगळं करतात म्हणून। आणि सगळे एकत्र असले की कुठले काहीही असू दे, छान उत्साहात ते पार पडतात, त्यातच खूप एक आनंद असतो वेगळा खरं तर। सो इथे सगळेजण आलेले आहेत। ही आहे पवनची, माझ्या भावाची मुलगी छोटीशी। तर इथे चालू झालेलं आहे सेलिब्रेशन। ब्लॉग पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा।
तर हा होता आजचा भैया आणि वहिनींचा ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग. आय होप तुम्हाला सगळ्यांना ब्लॉग नक्की आवडेल. जे कोणी चॅनलवरती नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा. काय करायचं, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.